एक महत्त्वाची बातमी. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात याच अधिवेशनात कायदा का बनवला नाही असा सवाल उदयनराजे यांनी आपल्या सरकारला केलाय. अधिवेशन बोलावून कडक कायदा करा. महापुरुषांचा अवमान होताना दिसत नाही का? बोळ्यांना दूध पिताय का? असा संतप्त सवालही उदयनराजेंनी सरकारला केलाय. तर संबंधितांना कडक शासन करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. एक विशेष अधिवेशन बोलून तात्काळ हा कायदा पारित करावा. कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स 10 वर्षाची शिक्षा, तरच त्यांच्या विकृतीला आळा बसणार आहे. हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल. खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे. ते आम्ही निश्चितपणे करू. हा जर कायदा जर बनवला तर पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का?